काय लोकांना माहीत बी नसेल 18वा ग्रामसेवक आहे. ही सरपंच मी त्याचा पती एखादा सालगडी असतो तसं त्याला वागणूक देतोय. काय झालं का नाही रे, आपण एखाद्या गाड्याला म्हणतो होतं पाणी मोडलं का नाही, मोटर का चालू केलं नाही, त्या पद्धतीने वागणूक देतोय. अक्षरशः काय ग्रामसेवक रडून गेले इथनं. CO ते कोयनकर साहेब म्हणून आहे, त्यांनी काम सांगितलं. त्यांचे डेप्युटी CO आहेत. मग त्यांना मी फोन केला, तुम्ही सांगितलं, ते बोलले अजिबात मी सांगितलं नाही. परत त्यांनी अजून एक जणाला फोन मला लावून दिला, ह्यांनी सांगितलं होतं. त्यांना विचारलं तुम्ही सांगितलं का, त्यांनी पण नाही. आता आल्यानंतर ते अधिकारी मागाशी मला म्हणले की कलेक्टरने सांगितलं. मी कलेक्टर संग बोलतो, नाही म्हणले कलेक्टर म्हणून सांगितलं नाही. मग तुम्हाला कोणी हे काम करायला सांगितलं, तर त्यांचा स्पष्ट आदेश होता की तुमच्या सरपंचाने सांगितलं. आणि मुरमाचंच का सांगितलं, कोण म्हणलं सरपंच? आता मगाशी आलेले 2 अधिकारी आले होते मला भेटायला. ते म्हणले की हे कुणी सांगितलं तर आम्हाला सरपंचाने 15 लाखाचं काम करायला सांगितलं. दाखवलंच नाही त्यांनी नुसती मोकळी फाईल आणली आणि आतनं म्हणून शिपाईला सांगितलं. शिपाई बी कुठे गेला आम्हाला बी कळलं नाही. नुसते पावती आण, हे दाखवतो ते दाखवतो, त्यातनं निष्पन्न काय सुद्धा झालं नाही. राहिल्यापासून त्या ब्लॉकचा ती ब्लॉक 2 वेळा काढलेत आणि 2 वेळा बसवले. तिथलं बिल काढलं, तिथलं ब्लॉक काढलेलं यात्रा निवास म्हणून तिथं जे आहे तिथं पटांगण तिथं वापरलंय. तिथलं बी 1.25 लाखाचं बिल ह्यांनी काढलंय. तीच मशानभूमीतलंच ब्लॉक उचलले तर यात्रा निवास म्हणून तिथलं बिल काढलंय. मी उद्या दाखवतो तुम्हाला सगळं नेऊन सरपंच सकट. कोणा काळात चालूच झालंय आताच. पुढचा एक धक्कादायक तुम्हाला गोष्ट सांगतो की अजून ही पिराची कुरीत कुणी बघितली नसेल. आता चालू असणाऱ्या सरपंचानं 1,20,000 रुपये गुपचूप असंच आम्ही एक प्रकरण बाहेर काढलं. पंचायत समितीकडे तक्रार द्यायला लागलो म्हणून आम्हाला तिथून फोन आला पंचायत समितीच्या दारातनं की शाळेचं जे आता पोरं सांगतात शाळेचं ते आम्ही पंचायत समितीच्या दारामध्ये गेल्यावर तिथून सरपंचानं आम्हाला ग्रामसेवकांना फोन केला की तुम्ही आमच्या विरोधात तक्रार देऊ नका. मग काय करा, तर आम्ही काय म्हणलं तिथं तुम्ही जे काही 1,00,000 1,50,000 बिल काढले त्याचे पैसे आम्हाला महागारी देता का. हो म्हणले. आम्ही महागारी आलो. 1,20,000 रुपये आणून माझ्या घरी दिले. ग्रामसेवकने आणून दिले. कशासाठी दिले, काय कारण पैसे द्यायचे मला. आमच्या आंदोलनामुळं जर आंदोलन होत नव्हतं तर हे 10 लाख रुपये ती दाबतच होते. दाखवत होते मुरमाचा हिशोब टाकला. तर सांगितलं की आम्हाला पालखीजवळ मिटिंगमध्ये सांगितले 5% सभापती पैसे मागतो. दुसऱ्याने कोणाला कामं देऊन चालत नाही, ते आपल्याला 5% सभापतीला पैसे द्यायचे. मीटिंगमध्ये सांगितलं की नाही चरण. आम्ही खोटं बोलत नाही. काय आम्हाला खोटं बोलून ह्याच्यातून काय आम्हाला साध्य करायचं नाही. जी खरं आहे ती खरंच बोलणार आहे. मागच्या ग्रामसेवक जे आहेत ते गिड्डे भाऊसाहेब कोण त्यांना घ्या ना समोर बोलवून. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. कारण त्या माणसानं जवळजवळ 60 ते 70% भ्रष्टाचार आपल्या पिराच्या कुर्ली ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे. क्लेम दोन्हीवर ग्रामसेवकवर आहे आणि सरपंचावर, ह्या दोन्हीचं संगनमत असल्याशिवाय ही काम होतच नाही. नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हे सर्व ग्रामस्थ पिराची कुर्ली गावातील आहेत. खरं तर या गावानं गेली 2 दिवस झालं काही नागरिकांनी उपोषण धरलं आहे. उपोषणस्थळी आपण त्या ठिकाणी भेट दिली आणि यांची नेमकी मनोगत काय ती बघितली. आपल्या मागाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं हे जे असणारे उपोषण करते सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या तिघामध्ये चाललेली जुगलबंदी आपण सगळ्यांनी बघितली. यांचा आरोप होता की तुम्ही त्या ठिकाणी हिशोबामध्ये घोळ आणला किंवा कामं केली आणि त्याचं टेंडर जास्त काढलं. तर ग्रामसेवक एका साईडला हातात फाईल घेऊन सांगत होते की हे सगळा केलेला कारभार बरोबर आहे. सरपंच त्याला पाठराखण करत होतं. परंतु ह्यांचा वारंवार प्रतिकार त्या गोष्टीला आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत हा सगळा सामना 1 तासाचा चालला. शेवट याच्यावरती यांचं काय म्हणणं त्या ठिकाणी मागण्या काय मान्य झाल्या नाहीत आणि यांनी उपोषण सोडायला नकार दिला. आता खरं तर नकार देण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे यांच्या मागण्या जसं हे त्यांना रिॲक्ट करत होते तसं त्यांचं एकही समाधानकारक त्यांच्याकडून उत्तर आलेलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी ते उपोषण स्थगित करायला नकार दिला. आता खरं तर यांच्या 19 मागण्या आहेत. त्यापैकी प्रत्येक आता पहिलीच मागणी आहे ती 10 वर्षातला हिशोब. त्यातच बरंच काय सांगून जातं आहे की 10 वर्षातला हिशोब म्हणजे मागच्या जेवढी तुम्ही कामं केलेत त्या कामाचा हिशोब. आता त्या खालचं जर जरी तो वरचा वराखा टाकला असला तरी खालची टाकायची काही गरज नव्हती. परंतु तरी पण यांनी त्यात तो ॲड केलेला आहे. आता आपल्यासोबत तुषार भोजलिंग देटे आहेत, गणेश लामकाने आहेत आणि गणेश शिंदे आहेत. ह्या ठिकाणी आज उपोषणाचा 2रा दिवस आहे. खरं तर ज्यावेळेस आरोग्य विभाग ह्या ठिकाणी आलं त्यावेळेस यांची परिस्थिती गंभीर आहे. त्या ठिकाणी त्यांचं काही दिवसापूर्वी पायाचं ऑपरेशनसुद्धा झालं होतं. आणि ही खरंच लक्षात बाब घेऊन येथील काही नागरिकांना असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी त्या सिस्टीमला सांगितलं की तुम्ही यांची दखल व्यवस्थित घ्या. मग ग्रामपंचायती उपसरपंच रणजित लामकाने असतील यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही याच्यावरती विलंब न लावता तुमच्याकडे हिशोब असेल तर पटकन हिशोब द्या आणि ह्यांचं उपोषण स्थगित करा आणि त्यांचं जे काही शंका निरसन आहे ते त्यांची करा. परंतु तसं काय दुपारच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळालं नाही. हे असताना आज या तिघांची आपण भूमिका घेऊ की नेमकं दुपारी काय घडलं आणि यांच्या मागण्यावरती नेमकं काय होतं. खरं तर आम्ही दुपारी बघितलं
प्रकृतीने डेप्युटी सरपंच रणजित लामखाने असतील त्यांनी सुद्धा एक मोठा एल्गार दिला की मी स्वतःने 4 ग्रामपंचायत सदस्य येऊन बसू. खरं तर अजून तो त्या असणाऱ्या सरपंच असतील ग्रामसेवक असतील यांचा नागरिकांना पुन्हा रोष वाढला, कारण त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या रणजित लामखाने यांनी तो विरोध केला. एकंदरीत त्या भूमिकेकडे कसं बघताय आणि तुमच्या मागण्यांचं काय सांगा? खरं तर रणजितदादा सरपंच उपसरपंच होते 5 वर्ष, पण त्यांना 5 वर्ष विचारातच घेतलं नाही. कोणतीही कामं येऊ द्या, मिटिंग असू द्या, त्यांना विचारात घेतलं नाही. कारण हा माणूस परकडपणाचा आहे, योग्य मत मानणार आहे, त्यामुळे ह्यांना विचारात घेतलं नाही. राहिले दुसरी बाजू भ्रष्टाचाराचे. आम्ही जे 19 मागण्या केल्यात, मागील 10 वर्षापासून आम्हाला स्टेटमेंट द्या, पहिली मागणी. दुसरी मागणी असेल 16 लाख रुपयाची स्टेट लाईटची पिराची कुरोली फाटा दे जुने गावठाण गाव, ही कुठे गेले लाईट? नाही, आपण एक एक मागणीचा हिशोब करू. आता 10 वर्षाची मागणी स्किप करतो हां. कारण त्यात सगळं येत आहे. मग आपण मागणी क्रमांक 2 जी आहे ती स्ट्रीट लाईट व गटारी यांची कामं कुठे केली आणि कशी केली, तुम्हाला कोणत्या विषयावर डाऊट आला की त्यांनी त्यात भ्रष्टाचार केला? गटारीची काम आहेत, जे बॉक्स बनवतो आपण पूर्ण प्लेन 4x4चा, तो बॉक्स ह्यांनी बनवलेला नाही. ऑलरेडी तुम्ही बघू शकता सकाळी उद्या, कारण ह्यांनी पूर्ण पायपा टाकलेले आहेत. गटारी पाईपलाईनमध्ये कोणत्याच अथॉरिटी धरली जात नाही. मग ह्यांनी कशा काय टाकल्या, कोणत्या बेसवर टाकल्या पायपा? क्लेम सरपंचावरती का त्यांनी ज्यांनी ही बिल पास केलं ते अधिकारी आहेत? क्लेम दोन्हीवर, ग्रामसेवकवर आहे आणि सरपंचावर, ह्या दोन्हीचं संगनमत असल्याशिवाय ही काम होतच नाही. मागाच्या भूमिकेत ग्रामसेवकाचं म्हणणं असं आलं की जोपर्यंत तो अधिकारी त्या ज्या अधिकाऱ्याने ही प्रमा काढलेली असते प्रशासकीय मान्य, त्याने सही केल्याशिवाय ते बिल पासच होत नाही. अगोदर आता हे भाऊसाहेब आलेत, नवीन आलेत. मागच्या ग्रामसेवक जे आहेत ते गिड्डे भाऊसाहेब कोण, त्यांना घ्या ना समोर बोलवून. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. कारण त्या माणसानं जवळजवळ 60 ते 70% भ्रष्टाचार आपल्या पिराच्या कुर्ली ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे. गिड्डे भाऊसाहेब. हा, गिड्डे भाऊसाहेबनं. बरं, म्हणजे तुम्हाला त्या गटरीत सुद्धा तसं म्हणायचं? हो, 100% त्या आहे. ठिकाणी 3 नंबरचा तुम्ही सांगितलं की वार्षिक उत्पन्न आणि मालमत्तेचा हिशोब खूप मोठा हिशोब आहे. नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीचा हिशोब पाहिजे? आम्हाला आम्ही जे मागितलं आहे ग्रामपंचायतला वार्षिक आपण जे कर भरतो, पावत्या भरतो, टॅक्स भरतो, ते हिशोब दाखवा ना आम्हाला. आम्ही बी गावातलंच आहे, आम्ही बी नागरिकच, आम्ही बी भरतोय. मी स्वतः वर्षाला 23,000 रुपये पानपट्टी कनपट्टी भरतोय, त्याचा बी हिशोब दाखवा तुम्ही. आता खात्याचा तपशील आहे तो काय देऊ शकतात? विकास कामे त्यामुळे आलेल्या निधी माघारी गेलायचे. आता खरं तर तो 7 नंबरचा मुद्दाचा विकास कामामध्ये आलेला निधी किती माघारी गेला याची माहिती द्या. असं का कुठलं काम वाटतं की गावाला त्यातनं विकास झाला असता आणि तो निधी माघारी गेला? आमच्या तळवाट्याचाच निधी आहे. 4 लाख अगोदर आलता, त्यांनी 2च तास मशीन चालवलं, तिथलं निम्म बिल काढलं. ती 4 लाख त्यांनी पूर्ण दाबलं गेलं. दुसरा 5 लाख आलेला त्याचा तर उल्लेखच नाही, नामोनिशाणा. तो बी निधी माघारीला का गेला? माघारी निधी कशा पाय गेला? नाही, तुम्ही आता विषय काय तुम्हीच उत्तर त्याचं द्यायचं आहे, कशासाठी गेला? मग आम्ही विचारतो ना कशासाठी गेला त्यांना निधी. कारण म्हणणं काय, तिथले शेतकरी जे आहेत स्थानिक शेतकरी तिथला रस्ता जाण्यास नकार देत येतं आणि त्यामुळे तो निधी आपण जर करायला गेलो तर नकार दिल्यामुळे तो निधी स्थिर राहतो. तिथं प्रशासन एवढा निधी तिथं स्टील करू शकत नाही, असं त्यांचं कारण आहे. स्थानिक शेतकऱ्याची कोणाची अडवण आहे? सरपंच 1 दिवस पूर्ण तिथं होते, त्यांनी रस्ता JCBनं आम्ही खुला करून दिला तसा रस्ता करण्यासाठी. तिथून नुसता रस्ता साफसफाई केली, त्याच्यावर काही झालं नाही. आणि आज सांगितलं जातंय पावसाळा होता म्हणून आम्ही रस्ता केला नाही, पण ऑलरेडी गेल्या वर्षी पावसाळ्यात हा काम झालंच नव्हतं. मग आता काम झालं नाही म्हणताय का त्या केलेल्या कामात भ्रष्टाचार आहे? काम बी झालं नाही, त्या पहिले केलेल्या कामात बी भ्रष्टाचार केलेला आहे ह्यांनी. म्हणजे कुठल्या कामात? मुरुमीकरणाचा बरं. 38 टिपर टाकले. 4.5 लाख किती आलता दादा निधी? 5 लाख रुपये निधी आलता त्या रस्ते करण्यासाठी. त्याच्यात फक्त 38 टिपरच टाकलेले आहेत आणि मुरुमीकरण करून लेवल केलेला आहे. ह्याचा बी हिशोब आम्हाला दाखवा त्यांनी. आता वित्त आयोग नेमकं तुम्हाला का कुठलं वित्त आयोग? जे आपल्याला वर्ण जी शासनाचा जे निधी येतो ग्रामपंचायतला, 15वा वित्त आयोग आहे, बाकीचे ही टेंडर असतं. हा, मग त्याचा बी हिशोब दाखवा ना. त्याच्यात बी काम ह्यांनी दाखवलेले आहेत, आम्ही बी देतो त्याचे पुरावे. म्हणजे कोणता डाऊट वाटते काम एखादं? शासनाचं ह्याच्यातलं काम आहे ना वित्त आयोगातलं. बरं, मग कुठलं नेमकं? आपलं रस्त्याचं आहे, मशानभूमीतलं आहे, बरं. शाळेतलं आहे काम त्याच्यातलं. आता तिथं काय केलंय, भोई वस्ती, वाघजाई वस्ती पाईपलाईन, नवले वस्ती पाईपलाईन, गांधीनगर पाईपलाईन. हा जी पाईपलाईनचा विषय आहे सगळ्या, भोई वस्ती असेल, लांबकणी वस्ती असेल किंवा इतर सर्व पाईपलाईन, हा मागच्या 10 वर्षात येईल. ही चालूच्या ह्याच्यात आहे 1-2, पण मागच्या 10 वर्षात ह्यांनी कुठं काय काय केलं, ह्यांनी एकही पाईपलाईन चालू नाही. आता असा एक विषय तो जो गांधीनगर विषय लिहिला तुम्ही, त्या म्हणजे ह्याच्या अगोदर झालाच नव्हता तो विषय. झालाच नाही. मग मागील 10 वर्षात त्यांनी गांधीनगरमध्ये बी बिलं काढलेत, पाईपलाईन दाखवून, हौद बांधलेला दाखवून. कुठं आहे उद्या चला तुम्ही समक्ष. गांधीनगर कुठल्या काळात? मागच्या 10 वर्षाच्या मागील ग्रामपंचायत टर्मच्या अगोदरच्या तिथलं बी दाखवा. आता तुमचा हिशोब किती वर्षाचा तुम्हाला द्यायचा? म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी व्हिडिओ तो बघितला, त्यात काय 5 वर्ष, काय 2 वर्ष,
किती वर्ष मागील 10 वर्षात त्यांना शक्य होत नसेल तर आम्हाला चालू 5 वर्षाचा जर तुम्ही हिशोब द्या ना. बरं. मग ज्या वेळेस तुमच्याकडे भ्रष्टाचार आम्ही केलाच नाही म्हणताय, सगळ्याला सांगताय बसून, मग तुम्ही आज आम्हाला प्रूफ का दिलं नाही कुठल्याच काही मागण्याचं मुद्द्याचं का दिलं नाही? कारण ह्याच्यात साफ सगळं 2 नंबर ह्यांनी केलेला आहे. आणि ह्याच्यात सगळे आहेत, ग्रामपंचायतच्या सरपंचापासून ह्याच्यापर्यंत आहेत सगळे, गिड्डे भाऊसाहेबपर्यंत आहेत सगळे. मागील भाऊसाहेबचा बी बोलणं इथं बोलवून घेतलं पाहिजे आता त्यांना. मला सांगा नेमकं कुठून ही लिंक चालू झाली आणि कुठं संपती? ही लिंक चालू ग्रामपंचायतपासून होती, सरपंचपासून होती, पुन्हा ग्रामसेवकपर्यंत होती आणि संपती BDO-पर्यंत. हे सगळ्या संगनमतानं झालेला हा भ्रष्टाचार आहे, हा एका दोघांनी केलेला नाही. आता तुमचं मिटवाय तर उद्या BDO येणार आहे. आम्ही विचारतो ना त्याला उद्या प्रश्न. तर उद्या BDO जर मिटवाय आला आणि त्याने ह्यांना हिशोब मागा, तुम्ही ह्यांना हिशोब द्या, त्याला तुम्ही जावं विचारणार का? विचारणार, बरं. 100% विचारणार त्याला बी जाब. आता कसं आहे, मागे तिथे बी आता BDO बदललेत. हां, पहिलं बरोबर. जाधव होतं, त्याच्या अगोदर ते अमोल जाधव. ह्यांना जर उडवडीच करण्यात दिलं तर तुमच्या आज परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. उपोषण 3रा दिवस आहे. काय त्यांना इंटिमेशन काय असणार? आम्ही आमचं जोपर्यंत समाधान होत नाही, आम्हाला कागदपत्र मिळून जो ऑन दी स्पॉट कामं दाखवा, त्याशिवाय आम्ही इथून उपोषण सोडणार नाही. आता एवढंच तुम्हाला सांगू का, तुम्ही मस्त म्हणताय ऑन दी स्पॉट कामं दाखवा, तितका वेळ नाही. शॉर्ट टर्म त्यांना आता तिथले पालकमंत्री असतील, आमदार इथलं स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, त्यांच्यामार्फत मंत्र्यांपर्यंत त्यांचं निवेदन. कारण आता हे प्रकरण आहे, हे तुम्ही आधी इतकं तावात धरलेलं आहे. कारण आज उपसरपंच ऐकायला तयार नाहीत. त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही उद्या सकाळपर्यंत जर नाही हिशोब याचा दिला तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य घेऊन इथं बसणार आहे. त्यामुळे आता ही बाब फक्त BDO-पर्यंत राहिली ना. आजचा हा BDO जो अमोल जाधव साहेब आहेत, हे काय आता नवीन आलेले आहेत, त्यांच्यावर काय नसणार ह्या बाबतचे. त्यांना उत्तर उद्या तुमचं काय असणार? त्यांना उत्तर त्यांनी कळवा पालकमंत्र्याला. बरं. बाबा ग्रामपंचायतमध्ये उपोषण चालू आहे, ज्या भ्रष्टाचारासंदर्भात चालू आहे, ती निर्णय घेतील ना काय ना काय. एवढी मोठी आषाढी वारी झाली, पालकमंत्र्याचा सर्वात मोठा सहभाग होता, त्यात तुम्ही सुद्धा आषाढी वारीचा उल्लेख केला आहे. आणि आषाढी वारीसाठी किती निधी आला आणि कुठे वापरण्यात आला, कुठला डाऊट वाटला तुम्हाला? आता एवढी मोठी वारी केली, सगळ्यांनी स्वागत केलं. आपले संत तुकाराम महाराजाची पावन नगरी म्हणून पिराजी कोरोली म्हणून मानले जाते. ज्या वेळेस पालखी एक दिवस अगोदर असताना पालकमंत्री पिराजी कोरोली फाट्यावर येऊन फोटो सेशन करून गेले. मग पालखी तळावर का आले नाहीत? त्यांना दिसत नाही त्या काम आहेत शासनाने, त्यांनी तर निधी दिलेला आहे सगळ्या शासनाने. मग त्यांचं काम होतं ऑन दी स्पॉट येऊन सगळं बघणं. कुठल्या कामाला तुम्हाला डाऊट वाटलं? मुर्मीकरण असेल, काय मुर्मीकरण डाऊट वाटलं? 13 लाखाचं काम आहे मुर्मीकरणाचं एक 10चा आहे, एक 15चा आहे. हां, एक 15चा आणि एक 10चा आहे. ही टाकलेलं त्याचा हिशोब दाखवा ना, किती खेपा टाकल्या, कुठे टाकल्या. जे मगा दुपारी अधिकारी आले ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता केला आहे रस्ता, त्याचं आम्ही 84 मीटरमध्ये माप काढतो कुठं स्पॉट टाकून. एखाद्या जर रस्त्याकडेला 5 फूट जर खड्डा असला आणि पुढं जर 1 फूट असला तर त्याचं माप कसं धरणार आहे? ती धरू शकत नाहीत ना. हा साफ भ्रष्टाचार आहे, ह्याच्यात सगळे संगनमत आहेत. पहिली कारवाई ज्यानं काम घेतलंय त्याच्यावर झाली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टदारावर, आणि नंतर सगळ्या ग्रामसेवकावर झाली पाहिजे. हे आम्ही काय नागरिकांना असं ऐकलं की त्यावेळेस आता हे जे काम 10 आणि 15 लाखाचं काम आहे, हे आता हा निधी फक्त थांबवला जाऊ शकतो. परंतु आता ह्याला काय झालं माहिती आहे का, आम्ही सुद्धा डेप्युटी साहेब ऐकलं की हे काम 10 लाखाचं आहे, पण कलेक्टरनं असा आदेश दिला की 10च्या 10 एकतर मुरुम वापरा, नसेल वापरलं तर 5चा वापरलं तर 5चा निधी शिल्लक राहू द्या. आता तुमच्या या आंदोलनामुळं तो हिशोब क्लिअर होईल की काय, अशी सुद्धा शंका आहे. ह्या संदर्भात काय वाटतं? आमच्या आंदोलनामुळं जर आंदोलन होत नव्हतं तर हे 10 लाख रुपये ती दाबतच होते, दाखवत होते मुरुमाचा हिशोब टाकला. आता त्याला काय होईल ना, 1 लाख झाला खर्च, 2 लाख ती काय समोर येईल नाच उद्या त्याच्या. कारण जर आंदोलन उपोषण झालं नसतं तर हा पूर्ण निधी ह्यांचा टार्गेट होतं पैसे दाबण्याचं. बरं. आता तिथं तुम्ही सांगितलं नदीवरून जे पाईपलाईन आली 1 वर्ष झालेली बंद आहे, कारण काय त्याचं नेमकं विचार? आम्ही दुपारी बी सरपंचाला समोर सगळ्यांचं विचारलं की बाबा नदीवरून पाईपलाईन आलेली शासकीय योजना होती ती बंद काय, तर त्यांचं म्हणणं आहे की पालखी तळाला नदीचं पाणी चालत नाही. मान्य आहे पालखी तळाला चालत नसेल आषाढी वारी पुरत्याच्या काळात, पण गावातली जनता आहे का नाही, गावात कुठल्या वार्डात पाणी किती जातं ह्यांना माहीत नाही का? आता त्यांनी आणि दुसरा एक मुद्दा, ती काय म्हणतात केबल चोरीला गेली, 6 महिन्यातून 2दा गेली. पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली त्यांनी पत्र दाखवू आम्ही. जर तुम्ही शासनाची जर चोरी होत असून जर तुम्ही दाखल करत नसला तर मग ही तुम्हीच चोरी केली ना, ग्रामपंचायतनं चोरी केली ही. परत त्यांनी त्यांचं एक कर्मचारी बोलवलं आणि विचारलं गावात सर्व पाणी पोच होतंय का, तर त्यावेळेस कर्मचाऱ्याचं उत्तर असं आलं की गावात सर्व पाणी पोचतंय आणि त्यामुळे ती पाईपलाईन बंद आहे. तुम्ही जनतेला विचारा, शेवटच्या टोकापर्यंत जावा की बाबा तुमच्यात पाणी येतंय का. मग त्या कर्मचाऱ्याला सकाळी विचारू ना आपण कुठं जातंय काय आहे. जनतेची तर मतं जाणून घेतली पाहिजे ना ह्या विषयावर. त्यांनी म्हणून आतापर्यंत सगळंच झालं या भ्रष्टाचार, त्यांनी म्हणून तर झालं ना सगळं. जे कामगार असतील, प्रशासक असेल किंवा ग्रामसेवक असेल, त्यांच्या हिशोबानं जर आजपर्यंत हे झालं, हे गावाला भोगायचं झालं त्यांच्यामुळं.
आता मोठा संघर्ष त्या ठिकाणी मुतारीचा बघितला. तुम्ही तिथे 1,80,000 म्हणलाय, पण त्यांच्या म्हणण्यानुसार 1 लाखाचं टेंडर निघालं. पण तुमच्या म्हणजे गावाच्या परवानगी न घेता किंवा गावाला कोणालाच विश्वासात न घेता बॉडी असेल काय असेल ती मुतारी तिथून काढण्यात आली, हटवण्यात आली आणि त्याच्याविषयी सरकारी कुठलीच परमिशन घेतलेली नाही. जसं की तुषार देठ यांना त्यांनी एका व्हिडिओमध्ये त्यांच्या सांगितलं की ते कलेक्टरला सुद्धा पाडायची परमिशन नाही. तुम्ही कोणाच्या परमिशन काढलं, त्यांचं म्हणणं काय आलं? एक तर जी शासनाने बांधलेली पहिली मोटार त्याला परमिशन पाडायला कुणाचीच नाही, त्यांनी सुद्धा पाडू शकत नाहीत. पण ह्यांनी पाडली कुठं? ह्यांना जागा द्यायची होती सोसायटी ऑफिसला. सोसायटी ऑफिसची जागा कोणाची आहे? ग्रामपंचायतची आहे. मग अगोदर मुतारी बांधा ना तुम्ही, ती ऑफिस उभा केलं आहे, पूर्ण झालं. मग ह्या सोसायटीच्या ऑफिसवर कारवाई व्हायला पाहिजे, कारण बेकायदेशीर त्यांनी कुठलीही परवानगी घेताना मुतारी पाडलेली आहे. आता त्याच्यावर तोडगा म्हणून तुम्हाला काय वाटतं? ती मुतारी हायाशी बांधून द्यावी की कारवाई करायची? कारवाई तर झाली पाहिजे, मुतारी तर बांधून मिळावं. फक्त कारवाई होणं गरजेचं आहे. का पाडली तुम्ही विचारणार कोण आहे का नाही? यांनी विचारायला पाहिजे त्यांना. म्हणजे सरपंचाने किंवा आता विचारा कोणी पाहिजे नेमकं? सरपंचाने विचारायला पाहिजे, ग्रामसेवकाने विचारायला पाहिजे. त्यांनी का पाडली? हा, आणि पुन्हा रवली काय तर मागच्या 4-8 दिवसात रात्रीत रवली. पुन्हा सांगितलं जातं वाऱ्यानं पाडण्यात जातं. वाऱ्यानं पाडण्यासारखी गोष्ट नाही ती. आता तिथं तुम्ही गावातली मशानभूमी आहे, खरं तर ते एक त्याविषयीच्या सर्वांना एक वेगळीच भावना असते मशानभूमीची. तिथं सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं तुम्ही सांगितलं. आणि एक भ्रष्टाचाराचा विषय काय तर तिथं ब्लॉकिंगचं डबल काम झालं. ब्लॉक एकच आणि डबल काम झालं. दुसरा विषय आम्ही डेप्युटी सरपंचांच्या माध्यमातून ऐकलं, तिथं टाकीचा पण काहीतरी विषय, टाकीसुद्धा बदलण्यात आली, कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी जाऊन आले. काय कसं बघताय परत? अहो, जे मशानभूमीचं पहिलं ऑलरेडी पत्र कुजलेलं होतं, कारण ती जळाल्यामुळं तिथं पत्र बदललेत. त्याचं बिल किती काढलं ह्याची बी आम्ही माहिती मागितली, ती सुद्धा देऊ शकत नाहीत. राहिल्यापासून त्या ब्लॉकचा ती ब्लॉक 2 वेळा काढलेत आणि 2 वेळा बसवले. तिथलं बिल काढलं, तिथलं ब्लॉक काढलेलं यात्रा निवास म्हणून तिथं जे आहे तिथं पटांगण तिथं वापरलंय, तिथलं बी 1.25 लाखाचं बिल ह्यांनी काढलंय. तीच मशानभूमीतलंच ब्लॉक उचलल्यात आणि यात्रा निवास म्हणून तिथलं बिल काढलंय. मी उद्या दाखवतो तुम्हाला सगळं नेऊन सरपंच सकट. कोणा काळात झालं? चालूच्या झालंय आताच. कितीचं बिल होतं? 75,000चं बिल काढलंय त्यांनी ब्लॉकचं नवीन. नवीनचं का मशानभूमीचं? नवीनचं ब्लॉक टाकलेलं तिथं यात्रा निवास म्हणून तिथं ब्लॉक टाकलेत. आणि राहिला प्रश्न टाकीचा, जिल्हा परिषद शाळेपाशी लहान मुलांना प्यायला पाण्याची टाकी ठेवली होती. तिथं पूर्ण चालू होती, पाणी चालू होती मुलांना प्यायला. तुम्ही शाळेत जाऊन उद्या विचारू शकता. तिथली टाकी उचलली, मशानभूमी ठेवली. काय गरज होती? तिथलं 54,000 बिल आहे त्या टाकीचं ह्याने उचललेलं. बरं, हे सगळं ह्या 5 वर्षा काळात ह्या झालं. 5 वर्षा कालखंडातला आहे सगळे. आता शेवटचा मुद्दा नमुना 1 ते 24 पर्यंत ग्रामपंचायत सर्व माहिती. ग्रामपंचायतमध्ये ह्यांना 1 ते नमुना म्हणजे जे आपण मागण्या मागितल्या होत्या का, बँक स्टेटमेंट असेल किंवा इतर सगळं व्यवहार झालेला असेल, हे कायदा आहे. ह्याने आम्हाला 1 ते 24 राहिलेल्या सुद्धा मागण्यांच्या आमच्या पूर्तता करावी ह्याने 5 वर्षातल्या. तुमचं एखादं आता तुम्ही आता मुद्दा हे सगळं तुम्ही बाबी मांडला, ह्यांचं एखादं काम तुम्ही कौतुकास्पद तुम्हाला वाटतं का? 5 वर्षात कुठलं काम कौतुक? जनतेनं सांगावं मी सांगण्यापेक्षा कुठलं कौतुकास्पद? 5 वर्षात फक्त एकच आहे ह्यांचा, फक्त पैसा खाणे. ग्रामपंचायतला आलेला निधी किती खर्च करायचा आणि आपल्याला किती मिळतं आणि ह्याच्यातनं किती कमिशन मिळतं, ह्याच्या पलीकडे ह्यांनी 5 वर्षात काही केलं नाही. सर्व सदस्य फक्त सरपंच आणि तिथले काय त्याची ठराविक जे ठराविक त्यांचं नेमलेलं आहे तर त्यांचं कमिशनवर गडी ह्यांनीच केलेलं आहे. बाकीच्या सगळं माणसं गडी सदस्य आहेत बाकीचे. अहो, चालू पालखी तळातलं जे मागं फिरते तर त्याचं 25,000 ह्यांनी दिलेत, बिल काढलंय. जे मागं फिरणाऱ्याला सुद्धा बिल आहे ह्यांचं, म्हणजे पैसे त्यांना हाजरी. मग ही कुठपर्यंत चालणार आहे? त्यांना कशा तर पद्धतीने दिलं असतील ना. आहे ना ती बी, आम्ही दाखवतो ना उद्या व्हिडिओ आल्यावर. मी तुम्हाला अजून व्हिडिओ पैसे हा प्रश्न मी डेप्युटीकडे जाणारच आहे. हा व्हिडिओच नवीन आहे काय तर मग ती अभ्यास करून कारवाई करायला जेव्हा माहिती घेऊन सगळी, तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच राहणार आहे. तुम्ही व्हिडिओपेक्षा पुढच्या ओरिजिनकडे जावा, कारण आता आज व्हिडिओ काय करणार तुम्हाला, उद्या व्हिडिओ काय मी नवीन आहे ह्याचा अहवाल घेतो, 2 दिवस पुढे सरणार. बरोबर आहे. आपल्यासोबत गणेश शिंदे आहेत. खरं तर तुम्ही खूप ताकदीने त्यांना सांगत होता की आम्हाला इश्यू पाहिजे, आम्ही उठणारच नाही. तर काय एवढी तीव्रता भूमिकेची आता सगळं आम्ही 1 ते 19 प्रश्न बघितलं. ग्रामपंचायत एवढा रोष कसं काय वाटायला लागला? ग्रामपंचायत म्हणजे पहिल्यापासून जसं ही निवडून आलेत तसं हा भ्रष्टाचारच चालू आहे. ह्या 5 वर्षात ह्यांनी भ्रष्टाचारच केला आहे. मुतारीचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, गावातले अनेक रस्ते तसेच आहेत. आणि एका साईडला तुम्ही सांगताय की आलेला निधी सुद्धा यांनी व्यवस्थित वापरला नाही. विकास कामं ह्यांनी काय केली? विकास कामं कुठं काय केली ती? ते दलित वस्तीचा निधी आलता, त्यातनं मी काय निधी माघार गेलेला आहे. ह्यांच्या निष्काळजी पण. हां, ती कुठं तो वापरता आला असता.
आज ग्रामसेवाचं म्हणणं काय आलं तुम्ही त्यांना व्यवस्थितरित्या बोलत होता कारण अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला की तुमचं आंदोलन चालू आहे ते अतिशय सनद मार्गाने चालू आहे लोकशाहीला धरून चालू आहे तुम्ही कुठलीही आरेरावी भाषा करत नाही ग्रामसेवक मात्र त्या ठिकाणी एक फाईल घेऊन तुम्हाला वारंवार सांगत होते की हा हिशोबच आहे हा हिशोब आहे तुम्हाला आम्ही सगळं दाखवतोय. अहो दाखवलंच नाही त्यांनी नुसती मोकळी फाईल आणली आणि आतनं म्हणून शिपाईला सांगितलं. शिपाई बी कुठे गेला आम्हाला बी कळलं नाही. नुसते पावती आण हे दाखवतो आणि ते दाखवतो. ह्यातनं निष्पन्न काय सुद्धा झालं नाही आज. म्हणजे उडवडीची उत्तर सगळी दिली. हा उडवडीची उत्तर आहेत सगळी. त्यांना काय इंटिमेशन दिलं तुम्ही? आता इंटिमेशन काय दिलं आमचं फक्त काय जेवढं असतं आमच्या शंकेचं निवारण करा तेवढंच सांगितलं त्यांना आम्ही. आता नक्कीच आपल्यासोबत डेप्युटी सरपंच आहेत. सरपंच साहेब थोडे इकडे या. खरं तर या गावानं तुम्हाला अनेक वेळा वेगळ्या रूपात बघितलं. आज तुम्ही त्या ठिकाणी ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असतील यांना सांगितलं की तुम्ही उद्या सकाळपर्यंत जर हा हिशोब नाही व्यवस्थित दिला तर यांच्यासोबत आम्ही ग्रामपंचायतचे 3-4 सदस्य घेऊन बसू. काय सांगाल? खरं तर ग्रामपंचायतीचा सरपंच हा गावचा प्रमुख असतो आहे. प्रत्येक गावातलेल्या अडचणी प्रत्येक विषय जो असेल तो त्यांनी प्रामुख्याने सोडवायचा असतो आहे. पण सरपंचांचं उत्तर असं येत होतं की बसू द्या बसले तर आपल्याला काय फरक पडतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी त्या गोष्टीचा निषेध करतो. कारण इथं बसलेली लोक काही वैयक्तिक कोणाचा घर परपंचासाठी बसलेले नाही. इथं बसले ते जे बसलेत कुणाला शुगरचा त्रास आहे कुणाला बीपीचा त्रास आहे ते गावच्या तुम्ही केलेला घोटाळा करू नये म्हणून बसलेले आहेत. आणि जर सरपंच प्रथम नागरिक जर त्या गोष्टीचा जर बसलेल्या आमच्या या उपोषणकर्त्यांची जर खिल्ली उडवत असेल तर पहिल्यांदा त्याचा मी निषेध करतो आहे. दुसरी गोष्ट ह्यांच्या काय मागण्या आहेत रास्त मागण्या आहेत त्यांच्या. काय म्हणते तुम्ही 5 वर्षात काय केलं ते आम्हाला दाखवा जनतेला कळू द्या. जर तुम्ही ह्या मागण्या जर मान्य करत असाल तर तुम्हाला पहिली गोष्ट सरपंच म्हणून आता प्रशासक म्हणून आहे तुम्ही प्रशासक म्हणून तुम्हाला बसण्याचा नैतिक अधिकार संपलेला आहे. तुम्हाला जर थोडी नैतिकता जर असेल तर तुम्ही उद्या सकाळपर्यंत राजीनामा द्याल प्रशासक पदाचा. तुम्ही सरपंच तर नाहीच आहे प्रशासक म्हणून नाही त्याचाही राजीनामा द्याल कारण तुमच्याकडे नैतिकता नाही. दुसरी गोष्ट राहिली की ह्यांनी जी मागण्या केल्या ते अतिशय रास्त आहेत. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या इथे हे असे लाईटचे 12 ते 13 आहेत मोठे LED ह्याचं बिल काढलं ह्यांनी 74,000 रुपये. आणि हे जे म्हणजे दुरुस्तीचं बिल काढले 74,000 आणि हे जर नवीन जर बसवायचे आपण म्हणले ना पूर्ण सगळ्या तर ते 60,000 रुपयेमध्ये होते. जुन्याचं दुरुस्ती 74,000 बिल. जुन्या दुरुस्ती करायचं 74,000 बिल काढले आणि त्या जर नवीनच बसवायचे म्हणले आपण दुरुस्ती न करता ह्याला सगळ्या नवीनच बसवायचे म्हणले तर हे 60,000 रुपयेमध्ये होते. हे एक विषय झाला. दुसरा 10 लाख रुपये पालखी तळावर आता मुर्मीकरणासाठी आले होते. मग आमची त्यावेळी प्रामुख्याने मागणी होती की आपण 10 लाख रुपयेमध्ये तिथं सुशोभीकरण करू. तिथं आपण पालखीच्या कडेने मोठं पत्र्याचं शेड मारू. डेप्युटी साहेब तो पूर्ण आम्हाला सविस्तर सांगा की नेमका तो तुमच्या समोर तो 15 लाखाचा आला कसा तुमची चर्चा कशी झाली आणि ते अधिकारी कोण होते आणि त्यात बदल कसा झाला? स्वतः BDO ह्या मिटिंगला होते. आमची ग्रामपंचायतमधली 5 ते 6 सदस्य मी आणि आमचे सदस्य यांच्याबरोबर चर्चा झाली. ह्या 15 लाखाचं काय करायचं आणि 10 लाखाचं काय करायचं याच्यावर माझी पहिल्यापासून भूमिका होती की आपण 15 लाखामध्ये काय करू तिथं थोडंसं पत्र्याचं शेड मारू पालखी तळाच्याकडे म्हणजे त्या तुकाराम महाराजांच्या कट्ट्याच्या कडेने. दुसरी गोष्ट आपण जाण्या येण्यासाठी जे खाली इकडं जातीतील लोक तर तिथं काय होतं दोन्ही साईडनं आपण कटाडा बनवू आणि पालखीच्या टायमिंगला ते काढूया. कशासाठी बनवायचं होतं ते तर ज्यावेळी आपल्या इकडच्या बाहेरच्या टोळ्या येतात किंवा बाहेरचे लोक येतात त्यावेळी तिथं तुकाराम महाराजाच्या पालखी तळावर जाऊन त्या जिथं पालखी असते तिथंच जाऊन ते मच्छी मटण वगैरे शिजवते ते आपल्याला ते शोभेने नाही आपल्या कुरोली गावकऱ्यांसाठी. मग आणि आपण कोणाला अडवू शकत नाही कारण तिथं टोळे येणारे आपलेच शेतकरी आहेत आपलीच बंधू आहेत. त्यामुळं तिथं जर लोक फक्त आपली एकच प्रामाणिक भूमिका होती तिथं लोकांनी जाऊ नये त्या पालखी तळ्याचं त्या तुकाराम महाराजाच्या कट्ट्याचं पावित्र्य कमी होणे. तर ते तुम्ही करा असं BDOच्या समोर आम्ही सगळ्यांनी सूचना केली. तिथं आपण थोडंसं कट्टा वाढू जे लग्न वगैरे एखादा छोटा कार्यक्रम असेल तर अजून थोडंसं हे वाढलं म्हणजे चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होईल. हे होय झालं मिटिंगमध्ये आमच्या ठरलं आणि आम्हाला कुणालाही विश्वास नाही घेता त्यांनी दुसरीकडेच ते काम चालू केलं. त्याच्याबद्दल पण काय अडचण नाही. पण तुम्ही पालखी तळाचा निधी 15 लाख रुपये दुसरीकडे वापरला. आम्हाला पहिल्यांदा सांगितलं CO ते कोयनकर साहेब म्हणून त्यांनी काम सांगितलं. त्यांची पोस्ट काय? डेप्युटी CO आहेत. मग त्यांना मी फोन केला तुम्ही सांगितलं ते म्हणजे अजिबात मी सांगितलं नाही. परत त्यांनी अजून एक जणाला फोन मला लावून दिला ह्यांनी सांगितलं होतं. त्यांना विचारलं तुम्ही सांगितलं का त्यांनी पण नाही. आता आल्यानंतर ते अधिकारी मागाशी मला म्हणले की कलेक्टरने सांगितलं. मी कलेक्टरसंग बोलतो नाही म्हणले कलेक्टर म्हणून सांगितलं नाही. मग तुम्हाला कोणी हे काम करायला सांगितलं तर त्यांचा स्पष्ट आदेश होता की तुमच्या सरपंचाने सांगितलं. आणि मुरमाचंच का सांगितलं कोण म्हणलं सरपंच? आता मागाशी आलेले 2 अधिकारी आले होते मला भेटायला. ते म्हणले की हे कुणीच सांगितलं तर आम्हाला सरपंचाने 15 लाखाचं काम करायला सांगितलं आणि मुरमाचंच काम करायला सांगितलं. त्याच्यातलं गोड मंगल आहे कारण मुरमाचं तुम्हाला हिशोबच लावता येत नाही.
मुरुमाचं तुमचं एकदा मुरुम टाकला की विषय संपला. तुम्ही एखादं बांधकाम केलं तर स्क्वेअर फुटावर मोजलं जाऊ शकतं, पण मुरुमाचं काही नाही. मुरुमामध्ये तुम्ही एकदा मुरुम टाकला की तुम्ही तिथं 10 खेपा टाकून 50 खेपा टाकलं तरी ती म्हणलं तरी पुढच्या कुठली एजन्सी असेल तर त्यांना ती मान्यच करावं लागते. म्हणजे तुमचा थेट आरोप आहे की ते 100% मुरुमासाठी त्याच्यामध्ये ते काम आहे ना ते सरपंचानंच केलेलं आहे आणि 100% त्याच्यात त्यांनी भ्रष्टाचारच केलेला आहे. 100%. ही झालं 15 लाखाचा विषय, राहिला दुसरा 10 लाखाचा. 10 लाख फक्त पालखी तळावच ते खर्चाचं म्हणून आले होते. तर आता आम्ही त्यांना 23 तारखेला 1 महिना होते. मागाशी पण विचारतोय सकाळपासून मी तीच विचार की तुम्ही खेपा किती टाकल्या पालखी तळावर टाकल्या. ते म्हणते 3 ठिकाणी चेक पॉईंट होते. बरं ठीक आहे तिथं तर तुमच्या 100, 200, 300, 400, 500 काय तर खेपा सांगा. ते म्हणते तर आम्ही खेपाच मोजल्या नाहीत. ही मुरुम तर टाकलाय तुम्ही आणि किती टाकला. JCBनं जर डॅम्पिंगमध्ये मुरुम भरला आहे जाऊ द्या, मग तुम्ही त्या ह्याला पैसे कसं देणार आहे आता त्या JCBवाल्याला. 500 खेपा झाल्या 600 खेपा असेच हिशोबात देणार नाही. ती म्हणते मी डॅम्पिंगच्या त्या खेपाच किती झालेले मोजले नाही त्या. म्हणजे तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये तुम्ही किती खेपा टाकले ते हे तुम्हाला लपवत आहे तुम्ही. येणारा अधिकारी काय म्हणतोय आता आम्ही असं नाही करणार, आम्ही काय करणार आहे हिथं 10 खेपा टाकले होते तर आम्ही त्याचं स्क्वेअर फुटवर मोजणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो. ही कुठनं आता सपाई ठिकाणी आपण समजू शकतो, पण जिथं चढ उताराची जमीन आहे तिथं मध्येच खड्डा असू शकतो, साईडनं भरून जमीन असू शकते, तिथं तुम्ही स्क्वेअर फूट कसं मोजणार. बरं साधं गोष्ट होती, तुम्ही झालेल्या खेपा JCBच्या मोजल्या की डॅम्पिंगच्या कळते, डॅम्पिंगच्या कळले की किती प्रास झालं कळतं. हे साधं गणित आहे, हे कुणाला पण कळेल. म्हणजे तुम्ही सांगणं म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही भ्रष्टाचार केला आहे. पूर्ण 10 लाखाचा मुरुम टाकायची तरतूद 10 लाखाचा पूर्ण मुरुम टाकायची तरतूद होती. आज ही म्हणायला लागली की आम्ही 10 लाखाचा टाकलाच नाही. मग किती टाकलाय तर ते मोजून सांगतो. हे जर आम्ही ही पोरं जर नवीन बोलत नव्हती तर ती 10 लाखाचा मुरुमच त्याच्यात टाकला म्हणून सांगून तो 10 लाख रुपये त्यांचा म्हणजे घोटाळा करायचाच नाद होता. ती 10 लाख ही 15 लाख 25 लाख गावातले स्मशानभूमीचं आहे. स्मशानभूमीचं 7 नाही. त्या मगाच्या विषयी त्यांनी काय केलं, आज ज्यावेळेस तुम्ही त्यांचा फोनवर त्यांना बोलला आणि त्या अधिकाऱ्याने ज्यावेळेस उत्तर दिलं की आम्ही ते मुरुम मोजलाच नाही, नंतर त्यांना असं लक्षात आलं गावात वातावरण तापलेलं, ते अधिकारी तातडीने इथं आले आणि त्यांनी परत काय सांगितलं की तुम्ही 10 लाखाचा हिशोब म्हणताय पण त्यात 18% GST आहे. म्हणजे त्यातनं जर 10 लाखातलं 1,80,000 10% 18% GST त्यातनं गेले तर ते काम खाली यांच्याकडे खाली मुरुमासाठी 6,80,000 रुपये हे मुरुमासाठी वापरू शकतात. मी म्हणतो 700 खेपा टाकल्याचं. चला 700 खेपा तर दाखवा कुठे टाकले. चला परत त्याने अजून दुसरं काय करायचं सांगितलं, म्हणजे ते थोडं आम्हाला संशयास्पद वाटलं की परत ते काय म्हणले आम्ही आता किती मुरुम टाकलाय ह्याच्यावर तयार करणार. मग तुम्ही GST कसं तयार केला. GST कसं तयार केलं हेच आहे की त्यांनी काय केलंय की आता जरा उघड व्हायला लागलं, आपण फसतोय त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी आता नवीन नवीन कारणं शोधायला लागली. तर मला पण मगाशी म्हणले आपण जाऊया बघूया काय नाहीत. मी त्यांना काय सांगितलं तुम्ही तसं स्क्वेअर फुटाचं मला माप सांगू नका. मी तिथं JCB लावणार, मी तिथं डॅम्पिंग लावणार. तुम्ही इथं सांगा इथं 50 बरास टाकलाय आम्ही JCBनं डॅम्पिंगमध्ये भरणार आणि तिथंच उरणार. काय अडचण आहे. 50 बरास आहे 50 बरास भरायच पाहिजे तिथं. ही म्हणल्यानंतर ते अधिकाऱ्यांनी उत्तरच नव्हतं त्यांच्याकडे आमच्या प्रश्नात. ही म्हणले नियमात बसत नाही. का नियमात बसत नाही. आम्ही काय कॉन्क्रीट कुठलं फोडायला लागलोय. म्हणजे तिथं पण त्यांनी घोळ केला. नियमात बसत त्यांना बोलायचं. त्याच्यापुढचं एक धक्कादायक तुम्हाला गोष्ट सांगतो की अजून ही पिराची कुरील कुणी बघितली नसेल. आता चालू असणाऱ्या सरपंचानं 1,20,000 रुपये गुपचूप असंच आम्ही एक प्रकरण बाहेर काढलं. पंचायत समितीकडे तक्रार द्यायला लागलो म्हणून आम्हाला तिथून फोन आला पंचायत समितीच्या दारातनं की शाळेचं जे आता पोरं सांगतात शाळेचं ते आम्ही पंचायत समितीच्या दारामध्ये गेल्यावर तिथून सरपंचानं आम्हाला ग्रामसेवकांना फोन केला की तुम्ही आमच्या विरोधात तक्रार देऊ नका. मग काय करा तर आम्ही काय म्हणलं तिथं तुम्ही जे काही 1,00,000 1,50,000 बिल काढले त्याचे पैसे आम्हाला महागारी देता का. हो म्हणले. आम्ही महागारी आलो. 1,20,000 रुपये आणून माझ्या घरी दिले. ग्रामसेवकने आणून दिले. कशासाठी दिले काय कारण पैसे द्यायचे मला संदर्भ आम्हाला फोडून सांगा जनतेला. 1.5 लाख रुपयाचा घोटाळा झाला आहे म्हणून आम्ही 5 ते 6 जणांनी तक्रार द्यायला पंचायत समितीमध्ये आम्ही चाललो होतो. शाळेचा घोटाळा म्हणून पंचायत समितीच्या भवनामध्ये गेल्यानंतर आम्हाला ग्रामसेवकनं फोन केला तुम्ही काय आमच्या विरोधात तक्रार देऊ नका. सरपंच आणि ग्रामसेवक म्हणले तुम्ही महागारी या. आम्ही महागारी आम्ही महागारी आलो. माझ्या संघ ग्रामसेवक बोलला महागारी आलो. आम्हाला 1,20,000 रुपये त्यांनी गुपचूप घरी आणून दिले. आणि आता दोघं पण म्हणतात ग्रामसेवक पण म्हणतो मी पण दिलं नाही तर ती सरपंच पण म्हणतो मी दिलं नाही. मग मला पैसे कुणी आणून दिलं आणि ती शाळा काम कुठनं झालं. शाळेचं 1.25 लाख रुपये जे आता काम केलं आहे ना ते काय आमच्या पांडुचेर म्हणून आम्ही काय आमच्या खिशातलं घालून केलं नाही. ती त्याच पैशावर केलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय द्यायचा. ह्याच्यापेक्षा घोटाळा काय करायचा. मला पैसे आणून देणारीच माणसं म्हणते ते आम्ही दिलं नाहीत. मग काय आमच्या मनानं केलं काय आम्ही काम. ते म्हणजे ते शाळेचं टेंडर होतं ह्यात त्यांनी घोटाळा केला. ते काम किती लाखाचं होतं. काम ते 1.5 लाखाचं होतं पण त्यांनी केलंच नव्हतं. 1.5 रुपयाचं पण काम केलं नव्हतं. अरे बाबा काहीच काम न करता त्यांनी ते पैसे काढलं होतं. ते उघड व्हायला लागलं म्हणून महागारी बोलवून आणून पैसे दिले आम्हाला.
आणि आता पैसे दिल्यानंतर आता त्यांना विचारू ना, तुम्ही दिलं का? दोघं पण म्हणतात आम्ही पैसे आता दिले. तो विषय ज्यावेळेस आता आम्ही विचारलं की तुमच्यावर क्लेम आहे 1,20,000चा दिलेत. पुन्हा एक रेकॉर्डिंग महादेव कौलगे यांच्याकडे होतं, तिथे 1,60,000 रुपये त्यांच्या पैसे आलं पण तरी त्यात 40,000 गायब झाले. काय 21 त्यांनी ग्रामसेवकने माझ्यापाशी पैसे आणून दिले आणि पाहुणचार म्हणून आम्ही ती शाळा जी एक त्यांनी पाडायचा घाट घातला होता, त्याच्यात पण पैसे खायचा नाद होता. ते काय लय साजूकपणाचा हवा म्हणून जे सांगते ना की मी ती शाळा पाडायला लागलो, तून बांधायला लागलो, काय नाही, त्याच्यामध्ये 10% पैसे हाणायचा नाद होता. आम्ही ते हाणून पाडलं. त्याच्या ह्याच्यात दुसरी शाळा होईल आणि ते आम्ही चांगली सुसज्ज शाळा केली. ठीक आहे, अजून थोडा निधी कमी पडला म्हणून थोडं राहिले त्याच्यात पैसे वगैरे, पण जे पैसे आले होते आमच्याकडे 1,20,000 त्याच्यात अजून काय पाहुणचारमंनी पदरचे टाकून मला वाटतं 20,000 काय पदरचे गेले आणि ती 1,40,000 रुपये घालून शाळा जेवढी चांगली करता येईल तेवढी केली. ह्याच्यातून आम्ही म्हणत नाही आम्ही स्वतःच्या पदरचं काही केलं, पण आम्ही त्यांच्या घशात गेलेलं त्यांनी खाल्लेलं पैसे आम्ही उकरून काढलो होतो. त्यामुळे त्यांनी काय कुणी साजूकपणाचा आव करू नये. भ्रष्टाचार केलेला आहे, केलेलाच आहे. खोटं बिटं अजिबात काय बोलून. आता हे तिघं बसल्यामुळं खरं तर तुम्हाला ती ताकद मिळाली. तुम्ही आज 13 सदस्य आहेत, म्हणजे 13 सरपंचासोबत 13 जण आहे, 12 जण आजपर्यंत होणारा भ्ष्टाचार उघड्या डोळ्याने बघत होता. आज खरं तर वाचा फोडली. या संदर्भात कसं बघताय? माझं रेकॉर्ड 5 वर्षाचं बघत आलं ना, तुम्ही मागचं बघत जावा. प्रत्येक वेळी मी ह्याच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात, पाहुणचार म्हणा असू द्या, किती बघा तुम्ही मागचं. आम्ही ज्यावेळी चुकीचं काय घडेल त्यावेळी आम्ही प्रामुख्याने संघर्ष केला आहे, प्रामुख्याने त्याला विरोधच केला आहे. आम्ही तर आणि उपसरपंच म्हणजे काय, त्यांना काय मोठा काय अधिकार नसतो. जेवढा सदस्याला अधिकार आहे तेवढाच असतो. फक्त आम्ही जिथं त्यांना विरोध करता येईल चुकीच्या, जिथं चांगली गोष्ट होतील त्याचं आम्ही कधी त्यांचं कौतुक पण केले, पण चुकीच्या कामाला चुकीचंच म्हणलं आहे. आम्ही कधी त्या चुकीच्या गोष्टी समर्थन केलं नाही. आता झालं आहे काय, फक्त आम्ही 1-2 जण लढत होतो. आता सगळ्यांनी नवीन युवा पुढील नवीन पोरांनी सगळ्यांनी माहिती झाली, चुकीच्याला चुकीचंच पोरं म्हणायला लागलेत. त्याच्यामुळं त्यांनी चुकीचंच केलं आहे. चुकीचं केल्याशिवाय माणूस असं गुपचूप कोणी कुणाला पैसे आणून देत नसतं. 10 रुपये कोण कुणाला फुकट देत नाही. तुम्ही 1.25 लाख 1.5 लाख रुपये गुपचूप आणून देता अंधारात, म्हणजे तुम्ही घोळ केला आहे म्हणूनच देता ना. खोटं असेल माझं, चला फिराच्या देवळात म्हणून आम्ही दिले नाहीत. त्यांचं म्हणत असं चला फिरायला देवळात, आता लगेच चला म्हणा, आताच उठून जावे लगेच. आहे का तयारी, लावा फोन, चल म्हणा फिराच्या देवळात, दिले नाहीत पैसे म्हणून. घोटाळा केलेलेच पैसेच नाही, खोटं बोलू नका म्हणावं. आता हे जे गिड्डे भाऊसाहेबने खरं तर ह्याचा मेन केंद्रबिंदू हा गिड्डे भाऊसाहेब आहे, ज्यानं हे बिल अचानक आलं. त्यांच्या संदर्भात काय त्यांचं बोलणं नाही, झालं? गिड्डेभाऊ साहेब शासकीय कर्मचारी ना सरपंचाच्या दबाखालीच असतो. हे काय अख्ख्या पिराच्या कुरोलीसाठी विषय नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तसंच असतं. प्रशासकीय कर्मचारी जो सरपंच असेल, मग उद्या मी असू द्या, तो जो सरपंच सांगेल त्याचप्रमाणे काम करत असतो. मला त्या गिड्डेभाऊ साहेबावर वैयक्तिक काही क्लेम करायचं नाही, पण सरपंच जसं सांगेल त्याप्रमाणे त्याला कामच करावं लागतं. पालखी तळ्यात आता 8 महिन्याचा हिशोब नवीन ग्रामसेवक आलं, तर त्यांच्याविषयी त्यांनी काय आता सध्या आता आलेले ग्रामसेवक सुद्धा, आता जे ग्रामसेवक आता आले ना, अतिशय चांगलं काम करत आहे. ज्यावेळी ते त्यांच्या भावना बोलून दाखवते की आत्ता ह्या उपोषणामुळे ते थांबले नाही तर 2 महिने ते रजेवर चाललं होतं. ते गाव नको म्हणतं. एक वेळ जर माझे 2-3 वर्ष राहिले तर मी नोकरीचा राजीनामा दिला असता. एवढा इथलं जो सरपंच म्हणून आहे त्याच्याकडून येणाऱ्या 13 ग्रामसेवक का 5 वर्षात बदलून गेलं. ह्याच्या आधीच्या 55 वर्ष झालं ग्रामपंचायत फिरायची स्थापन होऊन कुठलं प्रत्येक 6 महिन्याला ग्रामसेवक का काम सोडून जातो आहे, ह्याचा पण आपल्या गावातल्या लोकांनी विचार केला पाहिजे. कारण हा जो सरपंच आहे तो येणाऱ्या ग्रामसेवकाला टॉर्चर करतो. तो काही कर, काम कर, करू नको, चोऱ्या माऱ्या कर, पण मला 5% 10% ह्या सरपंचाची हे आहे. त्यामुळं 13 ग्रामसेवक सोडून गेलेत आपले 5 वर्षामध्ये. मग त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामसेवक खात होतं, अजिबात खायला नाही. मिळत नव्हतं म्हणून ते सोडून गेले. अजिबात नाही. ग्रामसेवक 13 सोडून जायचं कारण काय आहे की हा सरपंच कामच करू देत नाही त्या माणसाला. तो प्रशासकीय अधिकारी असतो, जबाबदारीचं पद असतं, पण त्याला जो सरपंच आहे हा कामच करू देत नाही. आणि सरपंचाचा काही विषय नाही, सरपंच लेडीज महिला आहे, आदर आहे आम्हाला महिलाबद्दल, त्यांच्याबद्दल बोला नाही. त्यांचा पतीच सगळ्या गावात हस्तक्षेप करतोय. तुम्हाला त्याच्या पुढचं पाहिजे असेल तर उद्या सकाळी दाखवतो की सरपंचाच्या खुर्चीवर हा स्वतः पती बसून बऱ्याच वेळा बसलेला आहे. खरं तर दुसरा एक तुम्ही आक्षेप केला की जे आता असणारे आगावणे सभापती आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला म्हणलेलं आहे की चालू पंचायत समिती सदस्य त्यांना 5% कमिशन द्यावं लागतं. कशात नेमकं ह्या पालखीतळाच्या कामामध्ये सगळ्याच 40-45 लाखाच्या कामात आपल्याला 5% पैसे द्यावे लागतात. असं हा मलाच नाही म्हणला, तर ग्रामसेवकच्या समोर म्हणलेलं आहे. आमचे पाहुणचार मला त्यांना पण माहिती आहे, माझ्याबरोबर जे सदस्य त्यांना पण माहिती आहे. तुम्ही ग्रामसेवकाला दरडावून विचारलं त्यावेळेस ग्रामसेवक त्यांच्याकडे पळत गेला आणि सांगितलं की बाहेर असा विषय चालू आहे की तिथले जे आगावणे सभापती आहेत ते सभापती असं म्हणतात की 5% प्रत्येक कामातल्या. तर त्याने सांगितलं की सभापतीला मी पालखी दिवशी बघितलं. कोण म्हणलं? सरपंच. आणि आम्हाला तिथं पालखीतळावर काय सांगितलं की 5% सभापती मागते पैसे. ऐकायला इथं माझ्यासोबत घरीच सांगतो. आम्हाला सांगितलं की आम्हाला पालखीतळावर मिटिंगमध्ये सांगितले 5% सभापती पैसे मागतोय. दुसऱ्याने कोणाला कामं देऊन चालत नाही, ते आपल्याला 5% सभापतीला पैसे द्यायचे. मीटिंगमध्ये सांगितलं की नाही चर्म? आम्ही खोटं बोलत नाही. काय आम्हाला खोटं बोलून ह्याच्यातून काय आम्हाला साध्य करायचं नाही. जे खरं आहे ते खरंच बोलणार आम्ही.
अजिबात खोटं बोलणार नाही, 1% सुद्धा खोटं बोलणार नाही. खरं तर डेप्युटीने आम्हाला त्याविषयीची सगळी माहिती दिली आणि 2 मिनिटं नुसत्या एका प्रश्नाचं 1,20,000चा गिड्डे भाऊसाहेब यांच्या घरी पैसे पोच केले. कुठं सरपंचाचा हा काळा बाजार समोर येतो असं वाटतं का? 100% ज्यावेळेला आम्ही 5-6 जणांना ती असंच भ्रष्टाचार उकळून काढला, सगळी कागदपत्र गोळा केली आणि आम्ही जेव्हा पंचायत समितीच्या आवारात गेलो त्यावेळेला गिड्डे भाऊसाहेब म्हणले ही कुठं तर प्रक्रिया मिटवावं लागतं आहे. मग काय कसं करावं लागतं, त्यांनी आम्हाला 1.5 लाख रुपये, पहिला 4.5 लाख रुपये देतो म्हणले होते. मग 4.5 लाख रुपये देतो म्हणलं, त्यांनी 1,20,000 आणले आणि ग्रामसेवक ती गिड्डे भाऊसाहेब निघून गेले इथनं, बदली करून गेले. आणि विशेष म्हणजे ही 18 ग्रामसेवक झाले ते गावाला. 13वा ग्राम. हां 18 आहे. काय लोकांना माहीत बी नसेल, 18वा ग्रामसेवक आहे. ही सरपंच मी त्याचा पती, एखादा सालगडी असतो तसं त्याला वागणूक देतोय. काय झालं का नाही रे, आपण एखाद्या गाड्याला म्हणतो होतं पाणी मोडलं का नाही, मोटर का चालू केलं नाही, त्या पद्धतीने वागणूक देतोय. अक्षरशः काय ग्रामसेवक रडून गेले इथनं. आणि ह्याच्या आधी एक महिला ग्रामसेवक आली ते, तिला मग ह्या गावात काम करायची इच्छा होती, गाव चांगला आहे सगळ्या गोष्टी, बरं ह्या वागणूक ह्या सरपंचाची वागणूक बघून तिने अक्षरशः राजीनामा देऊन निघून गेली. हां मग इतकी इच्छेत्र परिस्थिती आहेत प्रत्येकाला. आता काय झालं आहे, आता सुधारल मग सुधारल ह्याची काही परिस्थिती नाही. त्याच्यापाशी कोणी बी गावातल्या 7,000 लोकसंख्येतल्या अर्धा तास त्यापाशी बसायचं आणि चर्चा करायची. नाही त्याचं भांडण करणं ना, 100% त्याचं भांडण माणूस करणं. पण आज भांडण न करता ह्या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं उपोषण केलं ना, आज तुम्ही बाहेर आला. हां आणि खरं तर तुम्ही ही सगळी परिस्थिती त्यांची 5 वर्ष बघत होता, शेवट 5 वर्ष संपली, प्रशासक म्हणून त्या खुर्चीवर बसले, काय ह्यांना विरोध केला नाही आजपर्यंत? विरुद्ध रोज परत ग्रामसभेच्या पहिल्या दिवसापासून विरोधाला होता. ग्रामसभाची पहिली ग्रामसभा भरली होती. ग्रामसभा भरल्यानंतर कामाचे स्वरूप सांगितलं आणि त्यांना ते काम सदस्याला वाटून द्यायची सुरुवात केली त्यानं. मग तेव्हाच त्याला सांगलो तो काम काय वाटून देऊ नको, काम काय दर्जाच होणार नाही. जेवढा तुला निधी लागतो ना 10 लाख रुपये मी ग्रामपंचायतच्या खात्यावर एफडी करतो आणि त्यातनं आपण सगळे मिळून गावाचं काम करू आणि त्यातनं राहिलेलं सगळ्यांना लक्ष द्यायचं आणि काम चांगल्या पद्धतीनं करू. ती मला तुला जागेदार असेल तुम्ही बघ, माझी मी बघतो. अक्षरशः पहिल्या ग्रामसभेतच माझ्याच भांडण झालं. हां आणि म्हणजे अशा पद्धतीने त्यांना आज म्हणजे सदस्याची ही अवस्था आहे. आज ह्यांच्या उपोषणाला न्याय मिळेल असं वाटतंय? नाही मिळणार, 100% मिळणार. ती मिळवून देणार आहे मी नाही त्याला. उद्या तुम्ही इंटिमेशन दिलं, उद्या सकाळपर्यंत हिशोब नाही तुम्ही उपोषणाला बसणार? 100%. बरं. खरं तर दुसरा एक मुद्दा मागाशी राहिला की त्या ठिकाणी जे पालखी तळावची कामं घेतली होती ह्यात 100% फक्त कॉन्ट्रॅक्टर पुढे केला जातोय, पण कामं सरपंच करतोय, असा मोठा आरोप तुम्ही 100%. तुम्हाला जर खोलातच डीपमध्ये जायला लागलं तर आता फक्त कारण ते नाव दुसऱ्याचं असतं, काम सगळं हे जर सरपंचाचं म्हणजे नशेरचं असतं. जर तुम्हाला ती ही करायचं जातं त्याची कॉल डिटेल्स तपासावं लागतं. जर सगळं खोलातच जायचं म्हणलं तर आता इथं ग्रामपंचायतचं काम चालू आहे. किती मोठं दुर्दैव बघा, ग्रामपंचायतचं कार्यालय व्हायला लागले छोटंसं, सोसायटीचं भर मोठं करायला लागले. ग्रामपंचायतची जागा आणि च्या जागेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय छोटं व्हायला लागले आणि सोसायटी मोठं व्हायला लागली. सोसायटीचं काय मोठं ऑफिस होतं ह्याच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, पण सोसायटीचं कार्यालय भक्कम व्हायला पाहिजे. 27 लाखाचं सोसायटीचं काम चालू आहे. ती आता तुमचं माझं घराचं काम आपण देताना किती नेतो स्क्वेअर फुटाने? सगळी आपण शेतकरीच माणसं आहे. 1000, 1200, 1400, 1500 स्क्वेअर फुट ते 2200, 2300 रुपये स्क्वेअर फुटानं काम दिले. 1400, 1500 रुपये स्क्वेअर फुटानं सुसज्ज असं काम होतं. सगळं कडी कोंडा पाक कुलूप लावून दिलं जातं. हे 2300-2400 रुपये 27 लाखाचं काम फक्त किती लागले? 750 स्क्वेअर फूट, 750 स्क्वेअर फुटाचं काम फक्त 27 लाखात व्हायला लागलं. काम थांबवलं? काम चालू आहे, काम बंद नाही, कारण प्रशासकीय अधिकार त्याला आहे. आम्ही फक्त कालवा करू शकतोय, पण काम चालू आहे. म्हणजे ह्याच्यात पण मोठा भ्रष्टाचार चालू आहे. आम्ही म्हणत होतो की 1500-1600 रुपयानं आपण एखादा स्क्वेअर देऊया इंजिनियर आणि त्याच्याकडे करून घेऊया. 700 व्हायच्याऐवजी 1000 होईल, 1200 स्क्वेअर फूट काम होईल. ऐकलं नाही त्यांनी, नाही ऐकलं. खरं तर तुमचा मोठा प्रश्न आहे. पुढे या घरकुलाचा खूप मोठा विषय होता आणि प्रकर्त्यानं तुम्ही घरकुलाचा विषय मांडत होता. 450 घरकुल त्या ठिकाणी गावाला मंजूर झाली. तुम्ही OTP पण दाखवला. तिथं तुम्ही ग्रामसेवकाला सांगत होतं की ज्या व्यक्तीने शेवटच्या दिवशी फॉर्म भरला त्या व्यक्तीचं त्या यादीत नाव आलं पण माझं नाव आलं, याच्यामध्ये हस्तक्षेप सरपंचाचा असू शकतो किंवा त्या टीमचा असू शकतो का? नाही, एका सरपंचाचा आता म्हणणारच नाही, कारण मी त्यांना सांगितलं पहिला 3 नंबरचा अर्ज ऑफलाईनचा मी स्वतः भरला पहिल्या दिवशी आणि 2 दिवसानंतर ऑनलाईन केला. त्याचा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, ती त्यांना दाखवला. ती म्हणते ती आम्हाला ग्रामसेवकला दाखवला, सरपंचाला दाखवला, सरपंच म्हणते मला काय सुद्धा माहीत नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला माहीत नाही, ऑनलाईन करायला तर तुमची टीम होती. मग त्यावेळेस तुमच्या टीमनंच गावातला सगळा सर्वे केला.
आणि आता मला काय सांगितलं जातं की त्या घरकुलाच्या यादीचा आमचा आणि त्या घरकुलाच्या यादीचा काही संबंध नाही, ती वर्ण शासनाकडून आले. मग सर्वे तर तुम्ही केला, स्क्रीनशॉट सगळं म्हणजे तुम्ही सर्व सक्सेसफुल केलं, ऑफलाईन बी तुमच्यापाशीच तुम्ही घेतलं. मग ऑफलाईन कुठल्या बेसवर तुम्ही तुमच्याकडे कागदपत्र जमा करून घेतली की तुमचा काही संबंधच नव्हता, तर तुम्ही ऑफलाईनची कागद तुमच्यापाशी घेतली कशी आणि ऑनलाईन सर्वे तुम्ही केला कसा? हे यांनी जाणून बुजून लोक ह्यांच्या विचाराची लोक आहेत, ह्यांना सहकार्य करणारी जी लोक आहेत ती त्यांचं फक्त ह्यांनी विचार केला. बाकीची जी माझ्यासारखी अशी काय त्यांना नको वाटते ती किंवा विरोध करतात लोक, ह्या लोकांचं त्यांनी काय म्हणजे हीच करून टाकलं त्या योजनेतनं, त्यांना यादीतनं बाजूला काढलं. नक्कीच या पद्धतीने आपण बघितले कशा पद्धतीने डेपोटी होते. अजून कोण बोलणार आहे का? कोण? या ठिकाणी आपण बघितलं की गणेश शिंदे असतील, गणेश लामकाने असतील, पांडुरंग कौलगे असतील, डेप्युटी रणजित लामकाने असतील. खरं तर याचा जाब आपण आपल्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून थेट सरपंचाला अशाच मुलाखतीमध्ये बसवणार आहे आणि ह्यांच्या 1 ते 19 प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडून आपण घेणार आहेत. तुर्तास तरी आज डेप्युटीनं बरेच आरोप सरपंचावरती केले. प्रत्येक हां बोलू शकतो ते सगळं गाव लाईव्ह बघू द्या. त्या सरपंच आणि माझ्याबरोबर डेप्युटी मी प्रत्येक प्रश्नाचं त्याला विचारतो, त्यांनी उत्तर देऊ द्या, कारण आम्ही पुराव्याशिवाय विचारत नाही. असं घेऊ द्या आणि सगळ्या गावाने एकदा बघू द्या. महत्वाची पोराला माहीत आहे का, सगळं जाऊ द्या. आता आपली ग्रामपंचायत नूतनीकरण 7 लाख रुपये बिल काढलंय. हे 5.5 लाख म्हणतोय ते, आता जर 5.5 लाख रुपये असू द्या, हे 5.5 लाखात काय केलंय, 10/20 आपला हॉल असेल, POP झालाय. 10/20चं काय रेट असतो? त्याला 35,000 रुपये खर्च होऊ शकतो. 35 नाही, साधारण 120 रुपये स्क्वेअर फूटनं काम होतं. साधारणतः 20,000 रुपये झालं असतं. परशी खाल्ली असेल, परशी बदलली, ते 5 बराच परशी धरून चाला, ते 5,000 रुपये बराच ना, किंवा 10,000 रुपये बराच धरून चाला. हां बसून सगळं ते 50,000 रुपये झालं. आणि रंगरंगोटी आणि ग्रिलचं काम केलं आहे, फक्त दरवाजाचं काम केलं आहे. एवढ्यासाठी 7.5 लाख रुपये बिल काढलं ह्यांनी. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस सगळं काम होत असताना ग्रामसेवक म्हणला, माझ्या बी तुम्ही चेअर घेतले डिप्युटी असू द्या सरपंच पदासाठी, आणि ग्रामसेवक काय म्हणत, मला एक चेअर द्या. तर त्याला काय उत्तर दिलं, तू 2 दिवसानंतर तुला कशाला चेअर लागते म्हणून. सरपंचाने हां, आणि अक्षरशः सचिवाला बसतोय ग्रामसेवक, ती हॉल POP सुद्धा केला नाही. मी इतकं दुर्दैव आहे. ते 7.5 लाख बिल काढून 7 लाख रुपये बिल काढून. खरंच. आणि फक्त आता आम्ही काय म्हणलं, सगळं जाऊ द्या, हिथं जी आता कोणतं येईल ती किंवा प्रशासक येईल, हे जर मूल्यांकन होईल, ही 7 लाख रुपये जे आहे ना, हे काम झालं आहे का नाही झालं आहे का, हे गावासमोर चित्र दिसतंय. ह्याच्यावरूनच गाव ठरवेल काय भ्रष्टाचार झाला आहे नाही झाला आहे, काय कसं काम केलं आहे, काय केलं आहे ते. खरं तर ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीत ते 5.5 लाख सांगितलं मगाशी, पण यांच्या म्हणण्यानुसार 7.5 लाख रुपये प्रचंड असा भ्रष्टाचार केला असं त्या ठिकाणी या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. हे 3 उपोषणकर्ते असतील, त्यांनी समोरासमोर सांगितलं की तुम्ही एकाही प्रश्नाला आमच्या मनासारखं उत्तर देत नाही किंवा एकाही वस्तुस्थितीला मान्य करायला तुम्ही तयार नाही. मग ते एखाद्या कामासंदर्भात असू द्या, पालखीच्या निधी संदर्भात असू द्या, या सगळ्या ह्यांच्या मागणीला यांनी कुठंतरी केराची टोपली दाखवली आणि यांना पुन्हा त्या उपोषणाला अजून बसण्यास प्रवृत्त केलं. आणि हे असतानाच त्या ठिकाणी डेप्युटी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, आता अतिशय तीव्रतेने बारकावे त्यांनी सांगितलं की या सरपंचाने थेट सरपंचाचा उल्लेख करून कोणत्या कामात कसं यांनी भ्रष्टाचार केला आहे याचा सुद्धा उल्लेख केला. खरं तर आता जसं या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आता उद्या सरपंचाला असंच जसं इथं नसं राहील तर ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये ह्या 1 ते 19 प्रश्नाचे आम्ही उत्तर त्यांना विचारू. नेमकं यातून काय निकष निघतो हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तुर्तास तरी आज यांचा आपण वेळ घेतला आणि यांच्याकडून माहिती घेतली. धन्यवाद.